स्वादिष्ट मेनूमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाचणीची भाकरी कशी बनवायची ते बघतोय। वजन कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 दिवस ही भाकरी खाल्लीच पाहिजे। 1 वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलंय, त्याच्यापेक्षा थोडं कमी वाटी, थोडं कमी पाणी घ्यायचं। जास्त पाणी नाही घ्यायचं, जास्त पाणी जर घेतलं ना तर सैल होणार पीठ। आपण आता या पाण्याला उकळी काढून घेऊ। चवीनुसार मीठ टाकतोय आपण आणि थोडं 1 चमचा तेल। पाण्याला बघा खूप मस्त उकळी आलेली आहे। आता असं उकळ काढलेलं पाणी आपण गॅस बंद करतोय आणि मग पीठ टाकतोय। असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे बघा ते गरम पाण्यात। आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, नंतर पीठ मळायला घेऊ। 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, आता नंतर पीठ मळायला घेऊ। गरम पीठ असल्याने ना वाटीने आपण असं करून घेऊ। हे बघा हाताला चटके लागतात ना, म्हणून वाटीचा वापर केलेला आहे आपण। हे पहा, तुम्ही पाहू शकता। आहे बघा असं पीठ मळून घ्यायचं। जेवढं तुम्ही पीठ मळणार ना तेवढी भाकरी मऊ होते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सोप्या पद्धतीने आपण ही भाकरी बनवतोय। ही लाटूनच बनवायची असते। कोरडं पीठ लावायचं, सुकं पीठ, आणि अशी आपण आता भाकरी लाटून घेऊ। भाकरी लाटून झाली आपली आता। जशी आपण तांदळाची भाकरी करतो ना, सेम तशीच बनवायची भाकरी। आता पाणी लावतोय आपण। या भाकरीला शेकायला जर 2-3 मिनिटं आरामात लागतात। हे बघा अशी फुलली पाहिजे भाकरी। तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका। हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान फुलली भाकरी आपली। गरम असताना ही भाकरीची अशी चपातीसारखी घडी करायची। डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता। संध्याकाळपर्यंत ही भाकरी अशी मऊच राहणार। अशी दाबून ठेवायची। अजून एक भाकरी बनवली आपण, ती पण अशीच ठेवायची। अशी घडी करून ठेवायची।